नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संयुक्त पूर्वपरीक्षा आता नुकतीच झालेली आहे. तर मी ऑलरेडी 2-3 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आता हा माझा व्हिडिओ STIच्या कट ऑफ संबंधी आहे. पण हा व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी PSIच्या कट ऑफबद्दल अजून काही विद्यार्थ्यांना शंका आहे. तर मागच्या वेळी जो कट ऑफ लागलेला मी तो तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे PSIच्या कट ऑफच्या व्हिडिओमध्ये. तर साधारण प्रत्येक कॅटेगरीमधून तुम्ही जर 7 मार्क कमी केला, म्हणजे की NT जनरल मेलचा जो कट ऑफ लागलेला 2016ला त्याच्यातून तुम्ही 7 मार्क वजा केले तर तो साधारण 2017चा तेवढा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. आणि पण तुम्हाला जर त्याच्यापेक्षा पण कमी मार्क असतील तर थोडंसं तुमची तुम्ही जरासं बॉर्डर लाईनवर आहात. म्हणजे की सेकंड की नंतर काय होतं, कारण की मी तुम्हाला त्याच्याबद्दल जे डाऊटफुल क्वेश्चन आहेत त्यांचे आन्सर नक्कीच चेंज व्हायला पाहिजेत तेवढ्यांचंच मी व्हिडिओ काढून तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की साधारण 3 प्रश्नांची उत्तरं तर नक्कीच बदलतील. म्हणजे की साधारण 2 ते 3 मार्क वाढण्याचे चान्सेस आहेत सेकंड कीमध्ये. त्यामुळे जरी तुम्हाला त्या कट ऑफपेक्षा थोडेसे मार्क कमी असतील तरीसुद्धा तुम्ही अभ्यासाला लागा, कारण की अजून सेकंड की आलेली नाही आहे. ते तर आहेच, पण त्याच्या अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की मेन्सचा अभ्यास झाला पाहिजे. तुम्ही जरी यावर्षी जरी प्री क्लिअर नाही झाली आणि पुढच्या वर्षी प्री क्लिअर झाला तर तुमचा मेन्सचा अभ्यास असा पाहिजे की ना की तुम्हाला फक्त एवढं कळालं ना ज्या दिवशी की तुम्हाला प्री तुमची निघाली आहे त्या दिवशी तुम्ही एकदम पोस्ट हातात आली आहे असाच तुमच्यात विश्वास पाहिजे. कारण की मेन्सचा हा अभ्यास एकदम स्टॅटिक आहे. त्यात इंग्लिश मराठी ग्रामर असतं काय ते दरवर्षीच बदलत नाही. आणि मेन्सचा तुम्ही बघितला सिलेबस तर तो हा खूप डायनामिक नाही आहे. काही विशिष्ट सोर्सेस आहेत त्याच्यातूनच ते प्रश्न विचारतात. पण हे खरं आहे की मेन्सची डिफिकल्टी लेवल जरा जास्त असते, की जास्त खोलवर जाऊन अभ्यास करावा लागतो. पण प्रीचं कसं असतं की अनप्रेडिक्टेबिलिटी जास्त असते, की सायन्सचे क्वेश्चन कुठून एकदम स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून आले आणि नेक्स्ट वर्षी स्टेट बोर्डातूनच येतील याची काही गॅरंटी नसते. जरी तुमचं सायन्स खूप चांगला असेल तरी सुद्धा तुम्ही ते प्रश्न सोडवू शकाल याची काही गॅरंटी नसते. त्यामुळेच मी म्हणतो की काही आता की तुमचा कितीही स्कोर मेन्सचा प्रीचा येत असेल तरीसुद्धा एकदम मनापासून मेन्सच्या अभ्यासाला लागून लागा. आणि बहुतेक जे चांगले विद्यार्थी असतात ते असेच स्ट्रॅटेजी वापरतात. तुम्हाला माहीत नसेल की की जे UPSC देणारे विद्यार्थी असतात तर जो 21व्या-22व्या वर्षी IAS होतो तर ते जेव्हा ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरलाच असतात तेव्हाच ते UPSCचे पेपरला इलिजिबल नसून सुद्धा ज्या दिवशी UPSC होते त्या दिवशीच ते पेपर सॉल्व करतात. म्हणजे की जर एसेचा पेपर झाला आणि ते ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी आहेत तर त्याच दिवशी ते एसेचा पेपर सॉल्व करतात की की आयडिया यायला की कसं आपले मार्क्स येत आहेत, कुठे आपण कमी पडतो. तर तुम्ही तसं करा की जरी तुमचं प्री नाही निघाली तरीसुद्धा ज्या दिवशी मेन्स असेल त्या दिवशीच तुम्ही मेन्सचा पेपर आल्यानंतर साधारण एक कसं की एक आता इंटरनेटमुळे तर लगेच तुम्हाला मिळेल पेपर. साधारण 1 दिवस जरी उशिरा मिळाला, 2 दिवस जरी उशिरा मिळाला तर 2 दिवसांनी तुम्ही बसून मेन्सचा पेपर द्या आणि बघा टॅली करा तुमचा स्कोर कसा येतो. मग तुम्हाला चांगलाच अंदाज येईल की झालाय की नाही अभ्यास, जरी तुमची प्री नाही निघाली तरीसुद्धा. याने काय होईल की नेक्स्ट इयर तुमची प्री निघाल्यानंतर मेन्स नक्कीच निघेल. आणि दुसरी अजून एक गोष्ट की MPSCचे बघा ना, मेन्सचा सिलेबस आणि प्रीचा सिलेबस याच्यात काही खूप फरक नाही आहे. ती पण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे आणि मेन्स पण ऑब्जेक्टिव्ह आहे आणि प्री पण ऑब्जेक्टिव्ह आहे. बऱ्यापैकी कॉमन आहे. म्हणून तुम्ही जर मेन्सचा अभ्यास केला तर तुम्हाला तो नक्कीच पुढच्या प्रीला सुद्धा उपयोगी येईल.
तर आता थोडक्यात आपण काय बघूया की पेपर कसा होता यावर्षीचा 2017चा कंबाईंड एक्झामचा. तर तर हिस्ट्रीचे क्वेश्चन बऱ्यापैकी ट्रिकी होते. जसं की वासुदेव बळवंत फडकेंचा क्वेश्चन होता, किंवा स्वातंत्र्य लढ्यांमध्ये स्त्रियांना कोणी आणलं पहिल्यांदा. तर असे बरेच क्वेश्चन होते की जे फार ट्रिकी होते, म्हणजे की वाटते तेवढे ते सोपे नव्हते. आणि सायन्स बऱ्यापैकी टफ होतं, म्हणजे की खूपच टफ नव्हतं पण मीडियम होतं. आणि त्यात काही असे 4-5 क्वेश्चन होते की ते इझिलीच सगळ्यांनाच आले असतील. मॅथ्स त्या मानाने सोपं होतं. सर्वांनीच ते 10 कमीत कमी 12-13 तर सोडवले असतील, किंवा 10-11 तरी झालेच असतील. त्याच्यात 15पैकी 10 मार्क तर आलेच असतील सर्वांना. आणि करंट अफेअर डिफिकल्ट पण होतं आणि ट्रिकी पण होतं, की म्हणजे त्यांनी फारच खोलवर जाऊन प्रश्न विचारलेले की क्रिकेट मॅचमध्ये, महिलांच्या क्रिकेट मॅचवर क्वेश्चन होता, आणि सेमीफायनलमध्ये आपण कोणाला हरवलं असे क्वेश्चन होते. म्हणजे सेमीफायनलमध्ये कुठल्या टीमला हरवलं हे सुद्धा आता आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि पेपरमध्ये सर्वात अवघड सेक्शन होता तो इकॉनॉमिक्सचा. इकॉनॉमिक्सचा काही पार्ट फॅक्च्युअल होता, म्हणजे की 15पैकी माझ्यामध्ये 5 क्वेश्चन फॅक्च्युअल असतील, पण 10 हे क्वेश्चन एकदम थिओरॉटिकल होते. जर तुमचं इकॉनॉमिक्स खूपच चांगलं असेल तर नक्कीच तुम्हाला ते सोडवता आले असतील. त्यामुळे इकॉनॉमिक्स ज्यांचं चांगलं आहे त्यांचा स्कोर चांगला आला असेल, आणि परंतु ज्यांनी ठोकमठाक केली असणार आहे त्यांचा नक्कीच स्कोर बरेच निगेटिव्ह त्याच्यात गेले असणार आहेत. तर हे झाल्यानंतर आता आपण मुख्य विषयाकडे वळूया की STA कट ऑफ किती लागेल. आता जो कट ऑफ मी सांगणार आहे, आता तो नक्की तसाच लागेल याची काही गॅरंटी नाही आहे, पण तो एकंदरीत माझ्या अनुभवावरनं आणि मी जो ॲनालिसिस केलेला आहे, इतरांचे जे स्कोर ऐकलेले आहेत, पेपरची डिफिकल्टी लेवल बघून पूर्वीचे काय कट ऑफ होते त्याच्यानुसार एकंदरीत मी कट ऑफ काढलेला आहे. त्यामुळे जर तुमचा कमी येत असेल त्याच्यापेक्षा, तर काय रुसून जाण्याची काही गरज नाही आहे, किंवा फार वाईट वाटून घेण्याची पण गरज नाही आहे. तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की काही करा. जर तुम्ही राज्यसेवा ही येणारी सप्टेंबरमधली देत नसाल, किंवा इतर कोणतीही आता मुख्य परीक्षा नसेल तुमच्यासमोर, तर तुम्ही सरळ मेन्सचा अभ्यास सुरू करा. एक साधारण 2 ते 3 महिने तरी मी म्हणतो की खूप चांगल्या प्रकारे मेन्सचा अभ्यास करा. जर STA जर तुमचं मी जो कट ऑफ सांगेल त्याच्यापेक्षा जरा 1-2 मार्काने किंवा 3-4 मार्काने कमी येत असेल, तर तुम्ही PSIच्या मेन्सला नक्कीच इलिजिबल व्हाल. जर तुम्हाला PSI एक्झामचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही PSIचा अभ्यास करा, PSI मेन्सचा अभ्यास करा, कारण की बराच सिलेबस सेम आहे. एखादी पोस्ट हातात आल्यावर आत्मविश्वास खूप वाढतो. बरे तुम्हाला जर व्हायचं नसेल PSI तरीसुद्धा तुम्ही PSI मेन्सचा जोरदार अभ्यास सुरू करा. फिजिकल द्या, त्यात तुम्हाला एक इंटरव्ह्यू पण द्यायला मिळेल, आणि फिजिकल चांगलं असणं या परीक्षेसाठी सुद्धा खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही PSI फिजिकलचा अभ्यास केला तर काय तो वाया जाईल असं पण काही नाही आहे. त्यामुळे एखादी पोस्ट जर तुमच्या हातात आली तर तुमचा बघा आत्मविश्वास कसा वाढतोय, आणि त्याचा इम्पॅक्ट इतर परीक्षांवर पण होतो. हा मी जो इतके वर्ष मी स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात जे अनुभव आलेले आहेत त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुमचं जर मी सांगतो त्याच्या कट ऑफपेक्षा थोडे मार्क कमी येत असेल, आणि तुम्ही PSIला मेन्सचा फॉर्म भरला असेल, तर तुम्ही नक्कीच PSI मेन्सचा अभ्यास करा, कारण की 80 ते 75% सिलेबस हा सर्व एक्झामचा सेमच आहे, कुठली पण एक्झाम घ्या तुम्ही. तर आता आता आपण बघूया की कट ऑफ काय लागेल सेल टॅक्स इन्स्पेक्टर. हा जो कट ऑफ आहे तो 2016चा आहे, ना की 2017चा आहे. त्याच्या बाजूला मी जे लाल अक्षरात हे केलेलं आहे तो याचा कट ऑफ
2017चा कट ऑफचा अंदाज आहे. तर ओपन मेल ज्याला 45पेक्षा जास्त मार्क आहेत त्याने निश्चितच पूर्ण जोर लावून STA चा अभ्यास सुरू करावा. आणि ज्यांना 50च्या वर आहेत त्यांचे होण्याचे चान्सेस खूपच जास्त आहेत. आणि ज्यांचा 55च्या वर येतोय स्कोअर त्यांनी तर एकदम म्हणजे हात धुवूनच STA च्या मागे लागावं असं तर मला वाटतं. आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज सुद्धा मी कट ऑफ हे केलेलं आहे. फक्त स्पोर्ट्सच्या 2 यांचा नाही केलेला आहे. त्यांचा तुम्ही साधारण प्रत्येक कॅटेगरीचा एक 10 मार्क मायनस करून चाला, की जे 2016ला जो कट ऑफ लागलेला त्याच्या जर 10 मायनस केले तर तुमच्या तो कॅटेगरीचा येईल. आणि तुम्हाला तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की जर तुमचा याच्यापेक्षा कमी येत असेल किंवा जास्तच येत असेल की ओपन फिमेलचा 50च्या पण वर जात असेल तर तिने काय करावं, तर तिने STA ला वरच पूर्ण फोकस करावा. दिवस रात्र कसा आपण त्याच्या एक्झाम काढू शकतो याच्याकडेच लक्ष द्यावं. आणि याच्याबद्दल पण तुम्हाला काही आणि अजून एक आहे की सेकंड की नंतर बरेच चेंजेस होण्याची शक्यता आहे, पण नक्की होतील काय याचं काय सांगता येत नाही. तर बरेच कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन आहेत, जसं की वासुदेव बळवंत फडकेंचा आहे, सिरम इन्स्टिट्यूटचा आहे. तर ह्याच्यात आयोग कुठला प्रश्न नक्की काय रद्द करेल किंवा कोणत्या प्रश्नाचं उत्तर चेंज करेल याच्याबद्दल काही सांगतात. मला 3 प्रश्नांची खात्री आहे त्याचं नक्कीच उत्तर चेंज करेल. तर ते मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, कुठले ते 3 प्रश्न आहेत की ज्यांचा आयोग प्रश्न नक्कीच उत्तर चेंज करेल. एक तो राष्ट्रीय विकास परिषदेचा आहे, एक मॅथ्समधला आहे आणि एक पुणे युनिव्हर्सिटीचा आहे की पुणे युनिव्हर्सिटी 1949ला एस्टॅब्लिश केलेली. तर ते हे 3 प्रश्न आयोग माझ्या मते नक्कीच चेंज करेल. त्याच्यामुळे बऱ्याच माझ्या मते विद्यार्थ्यांचे मार्क्स सेकंड की नंतर 1-2 मार्काने किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्काने वाढण्यास काय हरकत नाही. तर मग ते सुद्धा गृहीत धरा. मग त्यामुळे एकदम 45 मिळाल्याने होप सोडून देऊ नका, कारण की 45चे कधी 49-50 होतील काय सांगता येत नाही. याच्याबद्दल पण काय नक्की काय सांगता येत नाही. तुमचं जर तुम्ही खरंच खूप पेपर चांगला दिला असेल, निगेटिव्ह नाही होणार याच्याकडे फारच लक्ष दिलं असेल तर तुमचं होऊ शकतो 49-50. 100% नाहीच होणार असं काही हे नाही आहे. आणि तुम्ही जर मागच्या वर्षीचाच पेपर बघितला असेल प्रीचा 2016चा STA चा, तर बरेच उलथापालथ झालेली. आणि तरीसुद्धा एवढी मोठी उलथापालथ होऊन सुद्धा 54 कट ऑफ गेला, कारण की पेपर सोपा होता STA चा 2016चा, जर त्याला आपण 2017शी कम्पेअर केलं तर. त्यामुळे तुम्ही हे जी पूर्ण परिस्थिती आहे त्यानुसार तुमचं प्लॅन आखा आणि त्याचं अंमलबजावणी करा. चालेल विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि मी तुमच्याबरोबर असंच टचमध्ये राहत जाईन. तुम्हाला कोणते अजून व्हिडिओ बनवायचे असतील कुठले स्पेसिफिकली की या टॉपिकवरून पाहिजे आहेत मला, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्याच्यावर नक्कीच बनवेल. आणि माझा चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.